वाचल्या परत नाही देवचानी भार यावचा नाही लागून या बापियाचा दिसला नाही तुमका आता सगळ्या शेजाऱ्या बाजारांका सांगतील हो मका घरात मारत म्हणून रोग बघा मका मारत सांगा सकाळ संध्याकाळ फोटवर घेऊन तुम्ही चालत तुमका काढ नको काढाक नको वाट बघण्याची सुरुवात केली ह्या वेळेला आता जास्ती बोलत राहा नको काहीतरी अन्नाचं नका वाढ पोटात माझ्या आज ठरवून ठेवलंय गोहाड्या बघ कोण हळदी वे हे बरोबर ओळखले आपलं बाबा त्याने 150 रुपये दिले नाही परमेश्वर प्रत्येका उदंड आयुष्य त्याची इच्छाकांक्षा पूर्ण करण्याची इच्छेने प्रार्थना करते या देवाच्या चरणी प्रार्थना करते गणपतीच्या चरणी प्रार्थना करते आणि हे तो स्वीकार करते काय जाऊ दे वाचल्या उड बाहेर याचा वाचल्या परत नाही परत देवचानी भार यावचा नाही लागून आता शेजाऱ्या बाजारांका दाखवायचं शेजाऱ्या बाजार माका नावा ठेवतात वासंती वाट वासंती क्लेस करीत राहता ह्या बापियाचा दिसला नाही तुमका आता सगळ्या शेजाऱ्या बाजारांका सांगतील हो मका घरात मारता म्हणून रोग नाटका पुरे नाटका पुरे ओ भाऊजीनो वाचले ओ वल्ला भाऊजीनो टोटले नाही ओ बनू ओ कर्णकर भाऊजी हे बघा माका मारतो काय चाललंय काय मी तर बाहेर म्हणते नवरा बायकोला मारतोय पण प्रत्यक्ष येऊन पाहते तर काय तुम्ही त्यांच्या पोटावर बसून मारत होता काय चाललंय काय हा मका सांग शेजाऱ्या बाजार काय म्हणतं नवरा बायकोला मारतोय पण प्रत्यक्ष येऊन पाहिलं तर वेगळंच होतं काय बघलं तुम्ही त्यांच्या पोटावर बसून मारत होता बोल आमचा रोजचा बसलेला मारामारी सुरुवात तेच करतो मग मी पोटात त्यांच्या बसून मारामारी सोपवतो पण ते कसेही जरी असले तरी तुमचे सौभाग्य देवत आहे आणि प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीनं आपल्या पतीला देव समजून त्याची पूजा करायला हवी मी आता पूजाच करीत आमच्या तशीच पूजा करतो मध्ये पावतो नाही ते का तुम्ही त्यांना नाही पूजा ही गो पूजा म्हणतात तुला माहितीये आता दिलंस मग तुका माहिती नाही ते 2 शब्द सांगा बघ मग समाज करा ऐकत नाही अगं कंटाळलंय माझ्या औषधी सांगा बघ म्हणजे दोष तुमचा नाही माझ्या दोष कसो जेवता माझ्या रिपोर्ट ठेवतास तुम्ही ह्यांचा दिसणार नाही तुमका आता काय तर आपल्या डोळ्यात बघण्याला काय हो
काय गो एवढ्यात मला समजून सांगतात मग तुम्ही त्यांचं ऐकत का नाही? नाही ऐकायचंय का? अजिबात ऐकायचंय का? की त्यात आता परत तिथे गायची बघा अहो ती तुमची पत्नी आहे. म्हणून तिला पोटावर बघा मारायला की भवन बसायचा का पाहिजे बसायचा त्या तुम्हाला समजून सांगत मग तुम्ही त्यांचं ऐकायला हवं. या तुमच्या मदिरे बाई तुमच्या घरात भांडण निर्माण होत आहे याचा विचार का करत नाही? बघा पोट म्हणून मी जरा घेते अहो हा केवळ आपल्या नशिबाचा भाग आहे. तुम्ही काहीच वाटत त्यांना दोष देऊन त्याचा काय उपयोग? कोण आहे तुम्ही त्यांचं ऐकत जा. कोण काय ऐकायचं नाही म्हणजे आणि तुम्हाला काय सांगायचं नाही म्हणजे दोष तुमचा नाही. दोष तुमच्यात नाही. दोष तुमचा देखील नाहीये. कोणाच्या खरा दोष आहे तो या वास्तू माझ्या घरमध्ये येत दोष आहे. एक काम करा काय झोपडी उचला आणि दुसरीकडे नेऊन बांधा. अजून एक कोणतरी तिच्या जोडी एक बघ ते बाजून धरूक लाग आम्ही इकडे सुन धरतो उचलू येऊन जाऊया किती कपाळ असायचं. अहो मी सांगते ते खरं आहे. अगो तुका माहिती आहे ही कधीची मट्टी अशी तिच्यात दोष असतलो ओ याका सांगा कधीची मट्टी आहे या सांगता मट्टी उचला म्हणून सांगता हा हा आजो हा कापूस हा आणि आता मी म्हणजे माझी चौथी पिढी हा मटी येत किती जुनी मट्टी आहे. आणि आता तू सांगतो मटी येत दोष अगो ह्यांचो पंजो पण ह्याच मट्टीत मेलो बापरे आजो पण ह्याच मट्टीत मेलो मग तेव्हा शपथ ह्यांचो बापूस पण ह्याच मट्टीत मेलो आता थोड्या दिवसांनी ह्याच मट्टीत हे पण काय 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 बोलताय काय? पिढीयन पिढी जातले मी घरातच जातलं ह्या मारलं पण या रस्त्यात जातं लागायचे पुला अहो मी सांगते ते खरं आहे. या वास्तू दोष आहे एवढंच नाही तर या वास्तूत राहणाऱ्या माणसाच्या जीवनाला देखील धोका आहे. काय सांगता आणि खरा धोका कुणाच्या जीवनात असेल खरा धोका कुणाच्या जीवनात असेल तर खरा धोका आहे खरा धोका आहे तो तुमच्या जीवनात. काय चालला काय ह्याच्या जीवाक धोको ह्याच्या जीवाक धोको म्हणल्यार माका म्हणला माझ्या आव ह्याच्या हातात उभी राहिली ह्याच्या हातात आव उभी राहिला माका माझ्या बापूच बोलवलं तुमची आई होती. होय होय आहे सांगलंच ना आम्ही वर्तलंय म्हणा